विठ्ठल सगळ्यांनी टाळ्या वाजवा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया किंवा करकटेवरी ठेवोनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडी निरंतर हेची ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडी निरंतर हेची ध्यान, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडी निरंतर हेची ध्यान, विठाल विठाल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननिहित पानी मंडनम मंडनानम, तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रहे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संततिया, दुसरे चरण संततिया, बाबाजी सर गुरु दास तुका, बाबाजी सर गुरु दास तुका,
करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान भगवान परमात्म्याच्या पावन पवित्र दरबारामध्ये चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू असणारे श्रीमंत श्री जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उपस्थित सर्व श्रोते मंडळींच्या नोवे उपस्थित नसणाऱ्या बाहेर ऐकणाऱ्या सर्व मंडळींच्या महाराज पाठातील असणारा हा अभंग आहे. संप्रदायाची सेवा करणारा जो कोणी असेल, वारकरी म्हणून जो जीवन जगत असेल, मी एक भगवान परमात्म्याचा उपासक आहे हा भाव ज्याच्या अंतःकरणामध्ये असेल, अशा प्रत्येकाच्या महाराज मुखावरती नित्य नेमाने आणि दररोज महाराज हा अभंग या ठिकाणी मुखामध्ये येतो. लक्षात घ्या, वारकऱ्याची जी संध्या आहेत, हरिपाठ असेल, भजन असेल, कीर्तन असेल, काकडा असेल, तर महाराज प्रत्येक आपली जी संध्या आहे त्या संध्येची सुरुवात करायची म्हटली की 2 अभंग आपण म्हणतो. त्यामध्ये पहिला अभंग विश्वमौली ज्ञानोबरायांचा जो आहे, रूप पहा तालोचनी सुख झाले ओसाजनी. आणि मग रूप पहा तालोचनी अभंग झाल्यानंतर
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी आणि कर कटावरी ठेवून. या पाठभेदामध्ये कुठे कुठे कर कटेवरी आहे आणि कटावरती आहेत. कट म्हटलं काय आणि कटावरी म्हटलं काय, काही फरक नाही, भाव एकच आहे, पण थोडासा पाठभेद आहे. त्यामुळे कटावरी ठेवोनिया अतिशय गोड सर्वांच्या परिचयाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. तसं जर बघितलं, अतिशय पवित्र असा हा महिना आहे आणि या पवित्र महिन्याच्या पर्व काळावरती या यन 6 मधील भगवान श्री पंढरीश भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये प्रतिवर्षी अखंड हरिनाम, अखंड नाम जप यज्ञ या ठिकाणी आणि कीर्तन महोत्सव, कीर्तन सोहळा महिला मंडळींच्या अथक परिश्रमाने या ठिकाणी पार पडतो. अर्थात पुरुष मंडळींचंही मोठं सहकार्य त्यांना या ठिकाणी मिळतंच, पण गेल्या अनेक वर्षापासून हा उत्सव या ठिकाणी चालू आहे. या उत्सवामध्ये प्रतिवर्षी आम्हालाही थोडीशी एक सेवा करण्याची संधी मिळते. दादांनी मला फोन केला की महाराज, याही वर्षी आपला महिला नाम जप यज्ञ सोहळा अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि विशेष म्हणजे यावर्षी 8 दिवसाचा नसून किती दिवसाचा आहे? 10 दिवसाचा आहे. श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेचं पारायण आपण या ठिकाणी करतोय. अतिशय महाराज ग्रंथाची सेवा करणारे खऱ्या अर्थाने मंडळी आपल्याला गाथा पारायणासाठी मिळालेली आहे. त्यांच्या श्रीमुखामधून गाथा पारायण करून घेतो असे माझे परम आदरणीय परम श्रद्धेय ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण कृष्णाजी महाराज अरगडे महाराज, त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण आमचे अनिल महाराज. अतिशय सुंदर महाराजांचे या ठिकाणी ग्रंथाची सेवा आहे, साधक जीवन आहे आणि सर्वतोपरी वारकरी जीवन असल्यामुळे वारकऱ्यांमध्ये कसं राहायचं हे महाराजांना चांगलं माहिती बरं का. अगदी वारकऱ्यांना कसं घेऊन चालायचं म्हणजे सर्व मंडळींना याचंही महाराज पूर्णपणे खऱ्या अर्थाने ज्यांच्याकडे कौशल्य आहेत असे अनिल महाराज या ठिकाणी आहे. सर्व उपस्थित माता भगिनी आहेत आमचे खऱ्या अर्थाने माझ्यावरती सर्वाच पद्धतीने नितांत प्रेम करणारी यन 6ची मंडळी आहे. त्यामध्ये इथे विण्यावरती बारोटे काका आहे, मृदुंगावरती श्री हरिभक्तीपरायण आमचे गजानन महाराज म्हणजे गजू भाऊ आहेत. आता माऊली आतापर्यंत माऊलींनी वाजवलं, ज्यांच्या घरामध्येच पारे कुटुंबामध्ये महाराज खऱ्या अर्थाने ही भजनाची सेवा करण्याची एक वृत्ती आहे आणि ती या कार्यक्रमाच्या माध्यमातून बघायला मिळते. मग सर्व पारे परिवार असेल, त्याचप्रमाणे आमचे भगवान भाऊ असतील, आदी करून सर्व पेटी मास्तर आपले मोरे सर आहेत, आदी करून उपस्थित सर्व पठारे काका असतील, आदी करून सर्वांच्या उपस्थितीमध्ये पाथरीकर काका आहे, माझ्यासोबत आरळले सोमासी सर आहेत. सर्व मंडळी, सर्वांचाच नामनिर्देश करणं तसे या ठिकाणी शक्य नाही, पण परिचित अपरिचित सर्व मंडळी महाराज आपण सर्वजण कीर्तनासाठी उपस्थित आहेत. चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग मी तसा आज अभंग सप्ताहातील पहिला दिवस असल्यामुळे भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणारच अभंग घेणार होतो. समचरणदृष्टी विटेवरी साजरी गाथा पारायणाची सुरुवात होती म्हणून अभंग हा निवडलेला, नाहीतर मग महाराज आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे या 2 अभंगाचं चिंतन डोळ्यासमोर ठेवलेलं होतं. पण सहजच दादांचा आणि माझा विषय झाला. दादा म्हणे आज पहिला दिवस आहे आणि सुंदर ते ध्यान जर अभंग जर घेतला तर आम्हाला बरं वाटेल. म्हटलं काय, आपल्या देवाचंच वर्णन करायचं आहे. पहिला अभंग आहे आणि पहिल्या दिवसाचा दंडक असा आहे. दंडक म्हणण्यापेक्षा एक आपल्याला संप्रदायाने परंपरा घालून दिलेली अलिखित परंपरा आहे की पहिल्या दिवशी भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणारा, नामाचं वर्णन करणारा मंगलपर प्रकरणातील एखादा अभंग घेऊन चिंतन या ठिकाणी मांडावं. 8 दिवस ज्या भगवंताची सेवा पुढे आपल्याला करायची आहे, त्या भगवंताचं ज्ञान आपल्याला होण्यासाठी पहिल्या दिवशी भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं, नामाचं, गुणाचं चिंतन या ठिकाणी करावं. असं एक भाव
महाराज पूर्वी या ठिकाणी संत महात्म्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला असावा आणि तोच पुढे या ठिकाणी भाव पुढे एक नियम म्हणून तुमच्या आमच्या समोर या ठिकाणी आलेला आहे. मग या नियमाला अनुसरून आजचा हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगामध्ये महाराजांनी आपल्याला भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करून सांगितलेलं आहे. भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करतात. तसं स्वरूपाचं वर्णन करत असताना महाराज एक बाह्य स्वरूप आहे आणि एक अंतरंग स्वरूप आहे. या अभंगामध्ये भगवंताचे बाह्य लक्षणानेही आपल्याला चिंतन करता येतं आणि अंतर्लक्षणानेही चिंतन करता येतं. बघा, देव कसा आहे तर पहिली गोष्ट महाराजांनी याला सुंदर म्हटलेलं आहे. बरं का, सुंदर म्हटलेलं आहे. पण सुंदर म्हणत असताना याचं सौंदर्य कशाने वाढलेलं आहे, त्या बाह्य महाराज असणारे जे आवरण आहेत, बाह्य लक्षण जे आहेत तेही या ठिकाणी सांगितलेले आहे. आणि एक मुख्य लक्षण जे तुम्हा आम्हा सर्वांना अभिप्रेत आहे असं सुंदर असणारे एक लक्षणही या अभंगामध्ये भगवान परमात्म्याचं स्वरूप सांगत असताना सांगितलेलं. भगवान परमात्मा सुखरूप आहे आणि मग सुखरूप असणारा भगवान परमात्मा मला आवडतो. आवडतो म्हणे. मग किती आवडतो तर शब्द वापरलेला आहे की निरंतर आवडतो. भगवान परमात्मा निरंतर आवडतो. निरंतर आवडणाऱ्या भगवान परमात्म्याचं मुख श्रीमुख या ठिकाणी म्हटलेलं आहे. महाराज म्हणतात, पाहीन श्रीमुख आवडीने. मी आवडीने त्या भगवान परमात्म्याचं श्रीमुख पाहीन. का पाहीन? कारण भगवान परमात्माच एक असा आहे की तो खऱ्या अर्थाने सर्व सुख आहे आणि हे सर्व सुख माझं असल्यामुळे, अर्थात हे स्वरूप माझं असल्यामुळे त्या भगवान परमात्म्याला मी निरंतर बघेल. आणि मग निरंतर बघणारा भगवान परमात्मा सुंदर आहे. सुंदर असणाऱ्या भगवान परमात्म्याने महाराज कुठे आहे तर सुंदर ते ध्यान उभे विटे वरी. तो विटेवरती उभा आहे. विटेवरती उभ्या असणाऱ्या भगवंताने आपल्या कटेवरती हात ठेवलेला आहे. तुळशी हार म्हणजे तुळशीची माळ त्याने आपल्या गळ्यामध्ये घातले. तुळशी हार गळा. काशे पितांबर त्याने आपल्या कमरेला पितांबर सेला या ठिकाणी गुंडाळलेला आहे. महाराज म्हणतात, असा जो भगवंत तो मला निरंतर आवडतो. त्याने आपल्या कानामध्ये माशाच्या आकाराचे कुंडल धारण केलेले आहे आणि गळ्यामध्ये कौस्तुभ नावाचा मणी भगवंताच्या विराजित आहे. असं असणारं जे तत्व, ते तत्व मला आवडतं. आवडतं म्हणजे निरंतर आवडतं असा भाव या अभंगामध्ये महाराजांनी सांगितलेला आहे. असा सरळ सरळ भाव मी माझ्या बुद्धीने तुमच्या समोर या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला. थोडंसं अभंगाचं चिंतन आपल्याला बघायचं आहे. आज पहिला दिवस आहे आणि थोडंसं मंगलाचरण या ठिकाणी करावं लागतं. मंगलाचरण कधी करायचं, का करायचं आणि मंगलाचरण करण्याचा उद्देश काय, याचं जर चिंतन केलं तर आपण जे कार्य हातामध्ये घेतलेलं आहे ते कार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी मला भगवान परमात्म्याकडे विनंती करणं, नवीन त्या भगवंताची आराधना करणं म्हणजे मंगलाचरण करणं आहे. किंवा भगवान परमात्म्याची वंदना करणं. मंगलाचरणाचे 3 प्रकार शास्त्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात. एक वस्तू निर्देश रूप मंगल आहे, एक आशीर्वाद रूप मंगल आहे आणि एक नमस्कार रूप मंगल आहे. लक्षात ठेवा, नमस्कार रूप मंगल आहे. आपण हाती घेतलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी महाराज आपल्याला कोणाच्या तरी आशीर्वादाची गरज असते. आणि एक लक्षात ठेवा, महाराज भगवान परमात्म्याचा आशीर्वाद आपल्याला मिळावा म्हणून भगवंताला या ठिकाणी नमस्कार करणं म्हणजे एक त्याचा आशीर्वाद मिळवणं. हे आशीर्वाद रूप मंगल आहेत. आशीर्वाद द्यावा आची मज, हे आशीर्वाद रूप मंगलातलं प्रमाण आहे. आणखीन नमस्कार रूप मंगलातले प्रमाण जर आपल्याला बघायचं म्हटलं तर श्री संताची माथा चरण साष्टांग हे करी दंडवत हे मंगलाचरण आहेत. लक्षात ठेवा. किंवा भगवंताच्या चरणावरती नतमस्तक होणं महाराज या ठिकाणी हे नमस्कार रूप मंगल म्हणजे मंगल आहेत. आणि एक वस्तू निर्देश रूप मंगल. आता वस्तू निर्देश रूप मंगल कशाला म्हणतात
तर आपली जी इष्टदेवता आहे त्या इष्टदेवतेचं आहे तेच स्वरूप महाराज या ठिकाणी त्याचं चिंतन करणं, त्याचं गुणगान करणं, नव्याला वस्तू निर्देश रूप मंगल म्हणजे आहे ते या ठिकाणी वास्तवामध्ये मांडणं याला वस्तू निर्देश रूप मंगल म्हणतात. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी आपली आवड व्यक्त करत असताना इथे वस्तू निर्देश रूप मंगल केले. भगवान परमात्मा एक वस्तू आहे. वास्तविक पाहता भगवान परमात्म्याला वस्तू म्हणणं योग्य आहेत का लक्षात घ्या. आकार या ठिकाणी ज्याने धारण केला जे जे आकाराला आपल्याला बघायला मिळतं त्याला वस्तू या ठिकाणी म्हणणं महाराज उचित आहे. म्हणू शकतो आपण भगवान परमात्म्याचं वस्तू निर्देश रूपाने मंगलाचरण या अभंगामध्ये केलेलं आहे. बघा तसं भगवंताचं या अभंगामध्ये एक स्वरूप लक्षण सांगितलेलं आहे आणि दुसरं तटस्थ लक्षणाचं वर्णन सुद्धा अभंगामध्ये बघायला मिळतं. बघा तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हे स्वरूप लक्षण आहे आणि बाकीचे सर्व आहेत ना तुळशी हार गळा नवे काशे पितांबर मकर कुंडली हे बाह्य लक्षण आणि आपल्याला चिंतन भगवंताचं करायला मिळतं. पण चला महाराजांनी आपली आवड या अभंगामध्ये व्यक्त केलेली आहे. आवडीचा जर आपण विचार केला तर प्रत्येकाची आवड ही भिन्न भिन्न आहे. भिन्न महाराज व्यक्ती बदलली की आवड बदलते आणि प्रत्येकाची आवड ही एकसारखी नाही. आपण जर मुद्देच मांडायचे म्हटले नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो जीवाची आवड वेगळी, देवाची आवड वेगळी आणि संतांची आवड वेगळी लक्षात ठेवा. आता जीवाच्या आवडीचा जर आपण विचार करायला लागलो तर जीवाची आवड जास्त सांगायची नाही. पण ऐका जीवाला काय आवडतं असं जर आपण प्रश्न निर्माण केला तर जीवाच्या आवडीबद्दल संत सांगतात वाढावे संतान वाढावे संतान वाढावे संतान वाढावे संतान भावे धन धान्य गृहे भावे धन धान्य गृहे भावे धन धान्य गृहे भावे धन धान्य वाढावे संतान गृहे भावे धन धान्य गृहे भावे धन धान्य गृहे भावे धन धान्य वाढावे संतान गृही भावे धन धान्य गृही भावे धन धान्य गृही भावे धन धान्य वाढावे संतान गृही भावे धनधान्य. माझ्या घरामध्ये हे सर्व या ठिकाणी असलं पाहिजे. हेची करी हाव संसारिक कोणती हाव ल्यावे खावे आणि बरे असं याच्या पलीकडे जातो का आपण सांगा बरं. महाराज आतापर्यंत आपण जे जे काही करतोय सकाळपासून प्रयत्न करतो अगदी संध्याकाळपर्यंत ड्युटीवरून आलो की पखवाद वाजल येऊन बसतो बरोबर आहे की नाही. आम्ही सुद्धा महाराज एवढी खटाटोप चालू आहे. 2 दिवसापूर्वीची एक यात्रा करून आलो दुसरी परत यात्रेची आता नाही करायची तयारी बरं का पण हे चालूच आहेत लक्षात घे. हे चालू आहे. याच्या पाठीमागे खऱ्या अर्थाने आपण जर उद्देश बघितला तर प्रत्येकाचा उद्देश या ठिकाणी ठरलेला आहे. पण जीवाच्या जर आपण विचार केला तर जीव म्हटला की महाराज जीव त्यालाच म्हणतात जो संसारात अडकलेला आहे. सरळ व्याख्या करत सोपी व्याख्या जीव कोणाला म्हणतात जो संसारामध्ये अडकलेला आहे त्याला जीव म्हणा. मला संत कोणाला म्हणतात जो संसारात अडकलेला नाही त्याला संत म्हणा महाराज. मग जीवाची आवड वेगळी. जर देवाच्या आवडीचा विचार त्यालाही आवड आहे बरं का. देवाला ज्याचं चिंतन करतोय ज्याची सेवा करतोय त्याला सुद्धा या ठिकाणी आवड सांगितलेली आहे. काय आवडतं तर आवडे देवाशी. काय आवडतं ऐका तो प्रकार. कोणता प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस.
तुम्ही श्रावण महिन्याच्या निमित्ताने हा उत्सव या ठिकाणी करताय आणि हा उत्सव करत असताना एक सुंदर असं महाराज या ठिकाणी काय नामजप यज्ञ, अखंड नामजप आहेत या ठिकाणी, नामस्मरण अखंड चालू आहेत आणि जे चालू आहेत ना ते भगवंताला आवडतं बरं का. जे नामस्मरण आपलं चालू आहे ते नामस्मरण भगवान परमात्म्याला आवडतं. म्हणून भगवंताच्या आवडीबद्दल वेगवेगळ्या पद्धतीने चिंतन करता येतं. भगवंताला महाराज नामस्मरण आवडतं, नामस्मरण करणारे भक्त आवडतात. नवीन त्या भक्ताच्या अनुषंगाने जे जे काही आहेत, मग भक्त कथा असेल, कीर्तन असेल, नवीन हे सर्व भगवान परमात्म्याला या ठिकाणी आवडतं. पण चला, जीवाची आवड वेगळी, भगवंताची आवड वेगळी आणि आजच्या अभंगामध्ये आपल्याला संतांच्या आवडीचा विचार महाराज करायला मिळतो. संतांना काय आवडतं, काय आवडतं महाराज? संतांना पहिली गोष्ट भगवान परमात्मा आवडतो बरं का, भगवंत आवडतो. आणि दुसरी गोष्ट भगवंताचं चिंतन करणं, नामस्मरण करणं हे भगवंताला आवडतं. आणि मग ही आवड अंतःकरणामध्ये असल्यामुळे महाराज संत महात्मे परिस्थितीचा विचार करत नाहीत, कुठलाही विचार करत नाही, भगवंताविषयी या ठिकाणी कार्य करतात. भगवंताचं नाम जप, नवे नवे हाती विणा घेतात, नवे नवे पताका खांद्यावरती घेऊन. विश्वमौलीची आवड बघा, विश्वमौलीला भगवान परमात्मा आवडायचा, किती आवडायचा. बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया, प्रभु आवडसी जीवा पासोनिया, आवडसी पासोनिया. आ तुझी आणवाई नगाले वराया, देवराया, बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया. ज्ञान वाहिन गा देवराया, देवराया, बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया. विश्वमौली ज्ञानोबर आहे. आण घेतात, आण घेणं म्हणजे शपथ घेणं. शपथ घेऊन सा देवा, अरे मला तू किती आवडतोस. गोड अभंग म्हणत असतो, तुझी आण. महाराजांनी प्रमाण दिलंय, वाही नगा देवराया, बहु आवडशी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया. कानडिया विठोबा, कानडिया. भगवंताचं वर्णन केलं की बहु आवडसी जीवा पासोनिया. आणि तो भगवान परमात्मा आवडत असल्यामुळे, त्याची ओढ अंतःकरणामध्ये लागल्यामुळे विश्वमौली ज्ञानोबा राय, माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेन गोडी, पांडुरंगी मन रंगले. ही आवड असल्यामुळे त्याला बघण्यासाठी पंढरपूरला जातात. अर्थात पंढरपूरचं माऊलीचं काय नातं आहे, त्याच्यासाठी एक कीर्तन करावं लागेल आपल्याला. परत एक कीर्तन करावं लागेल, तो चिंतनाचा विषय वेगळा आहे. पण विश्वमौली ज्ञानोबारांची आवड भगवान परमात्मा आहे. प्रत्येक संतांना भगवान परमात्मा आवडतो. तशी आजच्या अभंगामध्ये तुकोबारांची आवड आपल्याला बघायला मिळते. तसं आवड प्रत्येकाची भिन्न भिन्न आहे, मी आपल्याला सांगितलं. आणि जे त्यांना आवडतं ते आपल्याला आवडेलच हे सांगता येत नाहीत. महाराज बघा, व्यक्ती बदलली की आवड बदलते, व्यक्ती बदलली की आवड बोलते. आता हा माईक मला आवडतो, हा माईक मला आवडतो, पण दुसऱ्यांना आवडेलच असं सांगता येत नाहीत. आता मला का आवडतो, कारण सुंदर आवाज याच्यामधून माझाच मला परत येतो म्हणून मला आवडतो. पण ज्यांना कीर्तनाचा गंध नाही,
कीर्तन नकोय, त्यांना आवडन का हा माईक? ते म्हणत असतील ते जाऊन मोडून टाकावं. का? कारण आवड नाही ना त्याच्याविषयी, ते आपल्याला आनंद देत नाहीत. एक लक्षात ठेवा, आपल्याला आवडतं काय? जे आपल्याला आनंद देतं ते आवडतं. लक्षात घ्या, जे आपल्याला आनंद देतं ते आवडत असतं. आवड प्रत्येकाची भिन्न भिन्न आहे. आवडीबद्दल बोलत असताना जे मला आवडेल ते तुम्हाला आवडेलच असं सांगता येत नाही. गुरुवर्य महाराज चैतन्य महाराजांच्या मुखामधून, अनेक महाराजांच्या मुखामधून आपण चिंतन श्रवण केलेले आहे. चिंतन करत असताना बघा, रामायणातला प्रसंग अतिशय सुंदर. म्हणजे आवड भिन्न भिन्न असते. म्हणजे देश बदलला की महाराज या ठिकाणी लोकही बदलतात आणि प्रत्येकाला जे मला आवडतं ते तुम्हाला आवडेलच असं सांगता येत नाही. याच्यासाठी एक रामायणातला दृष्टांत महाराज नेहमी सांगतात बघा, नेहमी सांगतात बघा. म्हणे रामायणातला प्रसंग असा आहे की वानरांना सोबत घेतलं. वानरांना रावणाने सीता माता चोरून नेली. चोरून येऊन अशोक वाटिकेमध्ये ठेवली. सर्व वानरांच्या मदतीने महाराज सीता मातेचा शोध लागला की अशोक वाटिकेमध्ये आहे. आता जायचंय पलीकडे. आता पलीकडे जायचं म्हणजे महाराज कसं जावं, तर त्याचा युक्तिवाद महाराज मिळाला की सेतू तयार करून पलीकडे जायचं. मग सेतूही तयार केला, पलीकडेही गेले महाराज. पलीकडे गेल्यानंतर आता राम रावणाचं युद्ध सुरू झालेलं आहे. राम रावणाचं युद्ध अनेक दिवस चाललं, पण शेवटी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या महाराज या शक्तीने रावणाला एक दिवस मरावं लागलं. म्हणजे या ठिकाणी रावण मेलेला आहे. लंकेवरती विजय मिळवला. लंका बिभीषणा देई नमी हे भगवंताचं वचन असल्यामुळे महाराज लंका कोणाला दिली? बिभीषणाला दिली. आता सर्व वानरांना सोबत घेऊन भगवान परमात्मा अयोध्येच्या दिशेने निघणार आहे. पण हे वानर एकमेकामध्ये विचार करू लागले. म्हणे का रे, ज्या सीतेसाठी एवढं मोठं रामायण झालं ती सीता कशी आहेत कोणी बघितलं का? म्हणे नाही, पण फार सुंदर आहेत म्हणतात. म्हणे फार सुंदर आहेत. मग ते एकमेकांना तू बघितली का? तू म्हणायचं नाही. त्याला विचारलं की तू बघितली की नाही. एकमेकांना म्हणजे विचारायचे, पण बघितली नाही असं म्हटल्यानंतर हा सर्व वानरांनी प्रस्ताव, आपण तर बघितलं पाहिजे ना सीता मातेला, फार सुंदर आहेत म्हणतात. म्हणे बघितलं पाहिजे, कारण सुंदर आहेत म्हणून तिच्यासाठी एवढं मोठं युद्ध करावं लागलं ना. सुंदर नसते तर रामप्रभूंनी युद्ध केलं नसतं. सुंदरतेचा भाव मातेविषयी अंतःकरणामध्ये वानरांच्या आहेत. आणि मग मातेला बघायचं हा भाव अंतःकरणामध्ये सुंदर असणाऱ्या मातेला. मग प्रस्ताव कोणापुढे मांडावा, तर हनुमंतरायांपुढे प्रस्ताव मांडला. हनुमंतराया, अहो ज्या सीतेसाठी एवढं मोठं रामायण झालं ती सीता आम्हाला एकदा बघायची आहे. सीता बघायची. आता हनुमंतरायांनी महाराज एकदम परवानगी कशी द्यावी म्हणून लक्ष्मण दादाला सांगितलं. म्हणे दादा, आमच्या वानर सैन्यांना सीता मातेचं आणि रामप्रभूंचं दर्शन घेण्याची इच्छा आहे. असं का? बर 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 दर्शन घेण्याची इच्छा आहे. आणि मग लक्ष्मण दादांनी रामप्रभूंची परवानगी घेतली आणि रामप्रभूंनी सांगितलं ठीक आहे, तुम्हाला सीता माता बघायची, दर्शन घ्यायचंय माझ्या समवेत, हरकत नाही. उद्या सकाळी वेळ दिला आम्ही त्या ठिकाणी शिळेवरती बसू. प्रत्येकाने रांगेत यायचं. रामाला स्वभाव माहिती होता, दर्शन कोणाला घ्यायचंय? माकडांना घ्यायचं. तसे माकडांना दर्शन घेण्याची इच्छा होत नाही, पण झालीच तर आता दर्शन या ठिकाणी महाराज घ्यायचंय. आणि मग दर्शन घ्यायचं आहे म्हणे शिस्तीत या ठिकाणी यायचं बरं का. दर्शनाला शिस्तीत या ठिकाणी दर्शनाला यायचं. महाराज पहाटपासूनच रांग लागली हो. दर्शनाची रांग पहाटपासूनच लागली. अगदी सांगितलेल्या वेळेवरती सीता माता आणि रामप्रभू शिळेवरती येऊन बसले. आता वानरांची लाईन यायची. महाराज रामप्रभूंचं दर्शन घेतलं की आता रामप्रभू किती सुंदर आहेत. पुढे मी सुंदर पदावरती चिंतन करताना सांगतोच भगवंत किती सुंदर आहेत. पण भगवंताला बघितलं की यांचं मन प्रसन्न व्हायचं. कारण पाहिलिया वेद लावे बैसे जीवे जडोनी
भगवंताला बघितलं की महाराज या ठिकाणी आनंद व्हायचा, प्रसन्न व्हायचे. पण तिथून पुढे थोडे सरकले, सीता मातेचं दर्शन घेतलं आणि मग प्रदक्षिणा, तिचंही महाराज स्वरूप सुंदरच होतं सीता मातेचं. महाराज जगन्माता आहे, ती आदिशक्ती आहे. तिचं दर्शन घेतलं की सुंदर महाराज या ठिकाणी अनुभव व्यक्त करायचे. पण आपल्याला माहिती आहे, आपण भगवंताचं समोरून दर्शन घेतलं की प्रदक्षिणा करायला मागे जातो आणि मग त्यांनी महाराज समोरून दर्शन घेतलं की मागे जायचे. पण मागे गेले की एक प्रकार, मागे गेलेले वानर वाकडं तिकडं तोंड करत यायचे. काही खरं नाही, काही खरं नाही. असं वाकडं तिकडं तोंड करत आल्यानंतर एक वानर गेलं, दुसरं वानर गेलं, तिसरं वानर. प्रसन्नता नाही ना. अहो, भगवंताचं दर्शन घेऊन, सीता मातेचं दर्शन घेऊन प्रसन्नता जर चेहऱ्यावरती दिसत नसेल तर एक दोन वानरांना पकडलंच महाराज लक्ष्मण दादाने. पकडलं आणि पकडल्यानंतर सांगितलं का रे, तुम्ही भगवंताचं दर्शन घेताय, आदिशक्ती जगत जननी सीता मातेचं दर्शन घेताय आणि दर्शन घेऊन तुमच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता नाही का? आमची वहिनी सुंदर नाही का? सुंदर नाही का? म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं, काय सांगावं म्हणे, तिचे डोळे अतिशय सुंदर आहे, तिच्या भुवया अतिशय सुंदर आहे, तिचं नाक अतिशय सुंदर आहे, ओठ अतिशय सुंदर आहेत, कान अतिशय सुंदर आहे, हनवटी अतिशय सुंदर आहेत, सर्व सुंदर आहेत. अरे मग सर्व सुंदर म्हणतात, तुम्हाला प्रसन्नता का वाटत नाही? त्यांनी सांगितलं, तिला शेपूट कुठे? आता सीता मातेला शेपूट नाही म्हणून सुंदर नाही, याचा अर्थ वानराच्या दृष्टीने सौंदर्य कशात लपलंय? शेपटामध्ये लपलंय. ज्याला शेपूट ते सुंदर. म्हणजे मला हे एक सांगायचंय, प्रत्येकाच्या आवडीचा विषय आणि सौंदर्याचा विषय हा भिन्न भिन्न या ठिकाणी बघायला आपल्याला मिळतो. म्हणून मला जे सुंदर वाटतं ते तुम्हाला सुंदर वाटेलच असं नाही. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायला या ठिकाणी सौंदर्याचा अभिमान आले, म्हणजे हे प्रचिती आलेली आहे. महाराज जगाचं सिंहालोकन केलं पण सुंदर असं काही या ठिकाणी वाटलं नाही. आणि मग या जगतामध्ये महाराज खऱ्या अर्थाने महाराजांना सुंदर या ठिकाणी प्रचिती आलेली आहे. ती सुंदर असणारी प्रचिती म्हणजे केवळ हा भगवान परमात्मा सुंदर आहे, लक्षात ठेवा, सुंदर आहे. मग भगवान परमात्मा किती सुंदर आहे, त्याच्या सौंदर्याबद्दल चिंतन करत असताना वेगवेगळे चिंतन आपल्याला करायला मिळतात. पण इथे अभंगामध्ये चिंतन प्रवेश करत असताना बघा, महाराज म्हणतात सुंदरते ध्यान. इथे एक विशेषण वापरलंय, सुंदरते. काय विशेषण वापरलं? ते ध्यान सुंदर आहे. बरं, ते म्हणजे काय? आपण ते जवळच्याला वापरतो की लांबच्याला? जो व्यक्ती माझ्या जवळ आहे त्या व्यक्तीला ते माझ्या जवळच असं नाही म्हणणार आपण. ते तिकडे म्हणजे लांब असेल तर त्याला आपण ते म्हणतो. जवळ असलं की महाराज या ठिकाणी म्हणजे तो ती ते, म्हणजे तो ती ते असं शब्द वापरतो ना. मग ते या पदाने भगवान परमात्म्याच्या निर्गुणाचं चिंतन करता येतं. ते या पदाने भगवंताच्या निर्गुणाचं चिंतन करता येतं. महाराजांनी इथे स्वरूप लक्षण सांगत असताना निर्गुणाचं चिंतन सांगितलंय. आणि महाराज हे करकटेवरी ठेवूनिया म्हणजे विटेवरती उभा आहे हे सांगत असताना भगवंताच्या बाह्य लक्षणाचं चिंतन सांगितलेलं आहे. म्हणजे ते असणार सुंदर स्वरूप ते तुमच्या आमच्यासाठी विटेवरती येऊन उभं राहिलेलं आहे. म्हणजे निर्गुणाचंही वर्णन आहे आणि सगुणाचंही वर्णन आहे. निर्गुण आणि या ठिकाणी सगुण. वास्तविक पाहता संतांनाही प्रश्न निर्माण झाला, आपल्यालाही कधी कधी प्रश्न निर्माण होतो बरं का. म्हणजे निर्गुणाची सेवा करायची की सगुणाची सेवा करायची? पण ऐका, निर्गुणाची सेवा करण्याचा जर आपण एक मानस केला तर काही नाही. निर्गुणाला रंग नाही, रूप नाही, नाही वर्णछाया. निर्गुणाची सेवा करणं तसं कठीण आहे. मग निर्गुणच असणारं ते तत्व तुमच्या आमच्यासाठी साकार झालेलं आहे, लक्षात ठेवा. साकार झालं. मग साकार झालेलं जे तत्व आहे महाराज म्हणतात ते सुंदर आहे. आणि सुंदर असणारं तत्व कुठे उभं राहिलं तर सुंदर ते ध्यान. म्हणजे त्याला या ठिकाणी सुंदर म्हटलेलं आहे. आता खरंच सुंदर आहे का हो हे तत्व? आता सुंदर कोणाला म्हणायचं? सौंदर्याचं सुद्धा आपल्याला अनेक पद्धतीने चिंतन करता येईल. पण चला सौंदर्याच्या एक दोन व्याख्या सांगतो. सुंदर कोणाला म्हणतात? ऐका, महाराज ज्याचं वर्णन करतो
त्याचं जर आपण जर बाह्य अंगाने चिंतन करायला लागलो तर त्याला सुंदर म्हणणं महाराज म्हणजे आपल्या वृत्तीच्या विरोधात आहे बरं का, आपल्या वृत्तीच्या विरोधात आहे. कसं, आता मी जास्त विस्तार याचं करणार नाही, पण तुमच्या आमच्या दृष्टीने तुम्ही आम्ही सुंदर कोणाला म्हणतो, कोणाला सुंदर म्हणतो, सरळ सरळ पुढे बोलतो बघा. गोऱ्या रंगाच्या माणसाला सुंदर म्हणतो की काळ्या माणसाला? कोणाला सुंदर म्हणतो आपण? गोऱ्या माणसाला आपण सुंदर म्हणतो महाराज. म्हणजे तुमच्या आमच्या दृष्टीने सौंदर्य कोणत्या रंगामध्ये दडलेलं आहे? गोऱ्या रंगामध्ये. आणि या भगवंताचा जर विचार जर केला, देव माझ्या समोरच आहेत, तर गोऱ्या रंगाने काही काळ्या आहेत आहोत. बाकीच्या अवतारामध्ये गोरा, राम अवतारामध्ये गोराच आहे. म्हणजे तसा विचार जर केला तर श्यामवर नाही तिथे सुद्धा. पण महाराज विचार करत असताना वामन भगवान परमात्मा गोरा आहे, म्हणजे बाकीच्या अवतारामध्ये त्याचा रंग आहेत गोरा. पण ज्याचं मी चिंतन करतोय किंवा तुकोबारायला जो आवडला तो भगवान परमात्मा जर विचार जर केला तर की महाराज ठाईचाची काळा अनादी बहुकाळा, 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 ठाईचाची काळा अनादी बहुकाळा. म्हणून वेदाचा लावी लागे माय, म्हणून वेदाचा लावी लागे माय, ठाईचाची काळा अनादी बहुकाळा, ठाईचाची काळा अनादी बहुकाळा. म्हणून वेदाचा लावी लागे माय, म्हणून वेदाचा लावी लागे माय, ठाईचाची काळा अनादी बहुकाळा, ठाईचाची काळा अनादी भगवान परमात्मा कसा आहे तर ठाईचाची काळा म्हटलेला आहे, त्याला काळ म्हटलेलं आहे. नवे नवे पाचा सहित लयातीत झाली ओ माये, प्रेम भक्ती अनुसरले काळ्या रूपाशी, तिथे सुद्धा काळा रूपाशी म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी भगवान परमात्म्याचा रंग काळा आहे. पण काळा असून सुद्धा जगद्गुरु तुकोबाराला तो सुंदर वाटतो. म्हणजे खरोखर सुंदर असला पाहिजे. आणखी सौंदर्याचं चिंतन करत असताना महाराज याच्या रूपाला कोणाकोणाला वेड लावलेला आहे तो, याच्यावरून म्हणजे सुंदर कोणाला म्हणायचं महाराज? ज्याला बघितल्यानंतर जो बघणाऱ्याला वेड लावतो त्याला सुंदर म्हणा, बघणाऱ्याला वेड लावतो. मग याच्या रूपाला आतापर्यंत कोण कोण भुललं महाराज? सर्वजण भुलले व जीव भुलले. जीव बोलतात की नाही? आपण बोलतो की नाही महाराज? काही क्षण त्याच्याकडे फक्त टक लावून बघा, आपल्याला समाधी लागते महाराज. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही गंज बघतो, का लागत नाही? बाकीचं भरलेलं आहेत ना. ते बाकीचं जोपर्यंत आहे तोपर्यंत समाधी लागणार नाही. आणि एक सारखं भगवान परमात्म्याच्या नजरेमध्ये मी सांगतो आपल्याला प्रयोग करा, उद्यापासून सुरू करा. 5 मिनिटं भगवंताच्या नजरेमध्ये नजर मिळून सारखं त्याच्याकडे बघा. महाराज आपल्याला वेगळीच प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही, वेगळीच प्रचिती येईल. म्हणून जीवाला वेड लावल्याचं चिंतन आहे त्याने. आतापर्यंत जीवन त्याचं सौंदर्याला जीव भुलल्याचे अनेक उदाहरणं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. एवढंच नाही महाराज, ऋषीमुनी भुलले की नाही? याच्या सौंदर्याला बघितलं. रामायणातला प्रसंग आहे महाराज. याच्या सौंदर्याला बघितल्यामुळेच त्या ऋषींना पुढच्या जन्मात बाया व्हावं लागलं. गोपिका ज्या झाल्यात ना, त्या गोपिका होण्याचा परिणाम महाराज केवळ सौंदर्याला भुलल्याचं चिंतन आहे. रामायणातला प्रसंग, राम प्रभूला बघितलं महाराज, ते डोक्यावरती असे काय झालं होते?
म्हणजे म्हणजे दगड घेऊन चालले होते म्हणे. त्यांना बाया पाहिजे होत्या की त्यांना माहिती झालं रामप्रभूच्या चरणाचा महिमा. या बाबाने चरणाला म्हणजे दगडाला स्पर्श केला. अहिल्याचा प्रसंग बघितला रामायणातला. जात असताना म्हणजे जनकपुरीला जात असताना गौतम ऋषींच्या आश्रमात गेले. तिथे काही नाही, महाराज चरणस्पर्शाने चरणाच्या रजाने शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखानिली, लंका दहन केली हनुमंत काशाने. या ठिकाणी महाराज शिळा होती मनुष्य झाली, म्हणजे मनुष्य रूपाने या ठिकाणी ती प्रगट झाली. हे जेव्हा ऋषी मुनींनी ऐकलं त्यांनी विचार केला आपण तरी एकटकोटपर्यंत राहायचं, मग आपण काय करू, भगवंताचे या ठिकाणी स्वरूपाचं चिंतन ऐकलंय, त्याचा महिमा ऐकला, मग एक काम करू त्याच्याकडे जाऊ आणि आपणही महाराज दगडाच्या बाह्या करून घेऊ. म्हणून ज्यांना जशी पाहिजे तशी या ठिकाणी दगड घेतला. पण ज्या वेळेस महाराज स्त्रियांची मागणी करायला गेलेले ऋषी पण भगवंताला बघितल्याबरोबर पाहिली या वेद लावे असं असणारं भगवंताचं स्वरूप बघितल्याबरोबर परिणाम, महाराज आम्हाला स्त्रिया करून घ्या, हा परिणाम त्यांच्यावरती या ठिकाणी बुद्धीमध्ये झाला आणि परिणाम भगवंताने आशीर्वाद दिला. या जन्मात नाही, या जन्मात मी एक बाणीन एक वचनीन एक पत्नी आहे, पुढच्या जन्मात करून घेतो म्हणून 16,108. म्हणजे मला एक सांगायचं, याच्या स्वरूपाला बघितलं ऋषी मुनी या ठिकाणी महाराज भुलले, ऋषी मुनी भुलले. किंवा भागवतामध्ये मी नेहमी उदाहरण सांगत असतो बरं का, भागवतातलं उदाहरण. महाराज आईच्या उदरामध्ये 12 वर्ष लपून बसले. हा संसार आपल्या पाठीमागे लागू नये, ही माया आपल्या पाठीमागे लागू नये. आईच्या उदरामध्ये लपून बसले 12 वर्ष. ब्राह्मणाचे पोरे एक खेळाशी बेहले ते 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळून गेले रे, असे शुकाचार्य. पण लक्षात ठेवा समाधीमध्ये बसलेले आहे, काही केल्या महाराज समाधीमधून जागे होत नाही. अनेक वेळेला व्यासांच्याच महाराज शिष्याने त्यांना जाग करण्याचा प्रयत्न केला पण जागे झाले नाही. व्यास महर्षींनी जेव्हा महाराज विचार केला 18,000 श्लोकाचा ग्रंथ निर्माण केला, द्यायचा कोणाला, कोणाला द्यायचा असं म्हटल्यानंतर या ग्रंथ श्रवणाचा अधिकारी कोण, दुसरा तिसरा कोणी नसून आपलाच मुलगा या ग्रंथ श्रवणाचा अधिकारी आहे. पण समाधीमध्ये जीवन जगतो, विरक्तीमध्ये जीवन जगतो, त्याला आणायचं कसं, कसं आपल्या समोर येईल, ही कथा श्रवण करेल, हे चिंतन आपण त्याला देऊ, असा विचार करत असताना एक भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये जागा झाला. अरे एवढा सुंदर आपण ग्रंथ निर्माण केलाय जो मनाला प्रसन्नता निर्माण करतो, या ग्रंथातील श्लोकाचा परिणाम त्या मुलावरती होतो का जरा बघूया, त्या मुलावरती होतो का बघूया. आणि मग काही आपल्या मुलांना शिष्यांना जवळ बोलवलं आणि सांगितलं बाबांनो मी तुम्हाला एक श्लोक पाठ करायला देतो, तो श्लोक पाठ करा आणि श्लोक पाठ करून त्या मुलाजवळ जाऊन म्हणा, त्याचा काही परिणाम त्या मुलावरती होतो का जरा बघा. महाराज सुंदर असा भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणारा श्लोक पाठ केला. तो श्लोक पाठ करून ते मुलं तिथे गेलेले आहे आणि सुंदर तो श्लोक म्हणू लागले. बरहा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम बिभ्रद्वास कनक कपीशम वैजयन्तीं च मालां रन्ध्रारवेणुर् अदरसुधयोः पूरयन् गोपवृन्दे वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद्गीतकीर्ती. अतिशय गोड महाराज भागवतामध्ये भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणारा अभंग. भगवंत किती सुंदर, महाराजाच्या सौंदर्याबद्दल चिंतन करत असताना बघा तुम्ही एक चित्र डोळ्यासमोर या ठिकाणी प्रगट करा. आता सर्व श्लोक संस्कृत आपल्याला एवढं कळत नाही ना, पण मराठीमध्ये जर आपण चिंतन जर करायला लागलो तर महाराज भगवान परमात्मा गायीच्या पाठीमागे गेलेले आहे.
गायीच्या पाठीमागे भगवंत गेलेले आहे. गेलेल्या भगवान परमात्म्याने गायी चरताय, गोपाळ खेळताय आणि एका कळंबाच्या झाडाखाली भगवंत उभे राहिलेले आहे. देहुडा चरणी भगवंत उभे राहिले. देहुडा चरणी उभ्या असणाऱ्या भगवंताचे कुरुळे केस आपल्या कपाळावरती या ठिकाणी आलेले आहे. सुंदर मोर पिसारा भगवंताने आपल्या कपाळावरती या ठिकाणी महाराज धारण केलेला आहे. भगवंताच्या महाराज कानामध्ये कनेरीच्या फुलाचे कुंडल त्याने धारण केलेले आहे. म्हणजे महाराज या ठिकाणी बरहा पीडम नटवर वपू कर्णयोग कर्णिकारम, कनेरीच्या फुलाचे त्याने कुंडल धारण केलेले आहे. एवढंच नाही, भगवंताच्या भुवया अतिशय सुंदर आहे, डोळे अतिशय सुंदर आहे, ओठ अतिशय सुंदर आहे, हनवटी अतिशय सुंदर आहे. महाराज खांद्यावरती त्याने कांबळी धारण केलेली आहे. नवे नवे कमरेला पितांबर सेला गुंडाळलेला आहे. त्याने या ठिकाणी गळ्यामध्ये वैजयंतीच्या माळा धारण केलेल्या आहे. सुंदर महाराज या ठिकाणी चंदन भगवंताने लावलेला आहे. भगवंताने सुंदर चंदन लावलाय. सुंदर फुलाच्या माळा त्याने मनगटामध्ये या ठिकाणी महाराज धारण केलेल्या आहे. पायामध्ये सुंदर पुष्पमाला त्याने या ठिकाणी बांधलेली आहे. आणि असा असणारा भगवंत महाराज आपल्या कंबरेची बासरी ओठावरती ठेवून देहुडा चरणी उभा राहून वाजवतो. एवढं वर्णन ऐकलं किती मनाला भावतो, सुंदरतेचा अनुभव येतो की नाही. महाराज असं वर्णन या श्लोकामध्ये ज्यावेळेस शुकाचार्यांनी ऐकलं, शुकाचार्य महाराज समाधीमधून जागी झाले. एवढंच नाही, त्या मुलांबरोबर श्लोक म्हणू लागले, उड्या मारू लागले. आणि उड्या मारल्यानंतर त्या मुलांनाही आनंद झाला. आतापर्यंत मुलगा कधी उठत नव्हता, पण आज मात्र आपल्यासोबत या ठिकाणी नाचतोय. त्यांनी हात जोडले. बाबांनो, किती सुंदर श्लोक म्हणतात रे, किती सुंदर. कोणी शिकवले? आमच्या गुरुजींनी शिकवले. मला शिकवतील का शिकवणार नाहीत? मग किती श्लोक आहेत आतापर्यंत? आम्ही फक्त 1-2 म्हटलो तुमच्या समोर. असे 18,000 श्लोक आहेत आमच्या गुरुजींकडे. महाराज समाधी चूक बाजूला ठेवलं आणि भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन ऐकण्यासाठी शुकाचार्य व्यास महर्षींच्या आश्रमामध्ये शम्यप्राश आश्रमात आले आणि सुंदर भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणारा हा ग्रंथ या ठिकाणी महाराज श्रवण केला. मला एक सांगायचंय, भगवंताच्या सौंदर्याने विरक्त असणारे शुकाचार्य सुद्धा वेडे होतात. म्हणजे याच्या सौंदर्याला जीव भुलतो, ऋषी मुनी भुलतात, याच्या सौंदर्याला देव भुलतात. महाराज देव सुद्धा भुललेले. महाराज देव याच्या सौंदर्याला भुलले. एवढंच नाही, आणखीन याच्या सौंदर्याला कोण भुललं? तर महाराज श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे महाराज लक्ष्मी भुलून झाली वेडे. लक्ष्मी सुद्धा या ठिकाणी भुलून वेडी होते. एवढा हा भगवान परमात्मा सुंदर असल्यामुळे तुकोबाराय म्हणतात, सुंदरते ध्यान. म्हणून हे भगवान परमात्मा सुंदर आहे. एवढंच नाही, महाराज जगद्गुरु तुकोबारायला सुंदर वाटतो. तुम्हा आम्हाला वाटतो का हो सुंदर? तुम्ही होच म्हणणार आहे मला माहिती. आपण सर्वजण होच म्हणणार आहे. नाही म्हणण्याची ताकद आपली नाही. नाही म्हणण्याची ताकद नाही. का नाही? खरोखर तो सुंदरच आहे. तो जरी आपल्याला प्रत्यक्ष अनुभव येत नसला, पण शब्द अनुभवाने महाराजांचे येतं की नाही. शब्दांचा अनुभव जो महाराजांनी आपल्याला सांगितलेला आहे, त्या अनुभवाने आपण त्याच्याविषयी एक सौंदर्याचा भावच अंतःकरणामध्ये निर्माण केलेला आहे. भगवान परमात्मा सुंदरच आहे, पण त्यांना दिसतो, आपल्याला का दिसत नाही? त्याचं कारण आणखीन थोडं चिंतन जर लांब व्हायचं म्हटलं तर बघण्याची सुद्धा काय असते? नजर असते, दृष्टी असते. संत महात्मे ज्या नजरेने भगवान परमात्म्याला बघतात, त्या नजरेने आपण महाराज भगवंताला बघत नसल्यामुळे तो भगवंत आपल्याला सुंदर दिसत नाही. आणखीन थोडंसं शास्त्राच्या भाषेने जर बोलायचं म्हटलं तर महाराज एक चर्मदृष्टी सांगितलेली आहे आणि एक दिव्य दृष्टी सांगितलेली आहे. लक्षात ठेवा, आपण चर्मदृष्टीने बघतो. दिव्य दृष्टी म्हणजे दिव्य म्हणजे ज्ञान, आणि संत महात्मे ज्ञान दृष्टीने
बघतात. ज्ञानदृष्टी अवलोकिले असे शब्द आहेत, लक्षात ठेवा. ज्ञानदृष्टी अवलोकिले म्हणजे ज्ञानदृष्टीने संत महात्म्यांनी बघितलं. ऐका, दिव्य दृष्टीने जोपर्यंत आपण बघत नाही तोपर्यंत भगवंताची खरी प्रचिती आपल्याला या ठिकाणी येत नाही. महाराज 11व्या अध्यायापर्यंत अर्जुनाची काय भूमिका होती हो? काय भूमिका होती? आता इथे सर्व ज्ञानेश्वरीचे उपासक आहेत. N6 म्हणजे भांबरे बाबांची आपल्यावरती एवढी मोठी महाराज कृपा आहे की इथे घर घर में म्हणजे प्रत्येक घरामध्ये ज्ञानेश्वरीचं चिंतन होतं. आता प्रत्येक म्हणण्यापेक्षा जे वारकऱ्याची घर आहे त्यांच्या घरात, बरं का, मोठा एरिया झाला. महाराज वेगवेगळ्या आवडीचे लोक आपल्या या परिसरामध्ये येऊन राहू लागले. पण प्रत्येक घरामध्ये जरी नसेल पण N6 मध्ये महाराज 25% अजूनही महाराज खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरी आणि तुकोबारायांच्या ग्रंथाचं चिंतन करणारे घरं आपल्याला बघायला मिळतात. हे केवळ बाबांचे तुमच्या आमच्यावरती उपकार आहेत. तुमच्या आमच्यावरती महाराज खऱ्या अर्थाने या ठिकाणी असणारी एक बाबांनी दिलेली एक संस्काराची धार आहे. म्हणून ज्ञानेश्वरीचं चिंतन करा, गीतेचं चिंतन करा. अर्जुन जोपर्यंत चरमदृष्टीने भगवान परमात्म्याकडे बघत होता तोपर्यंत अर्जुन वेगवेगळ्या पद्धतीने भगवान परमात्म्याला प्रश्न विचारायचा. म्हणजे भगवंताची त्याच्या विचाराची एकमत होतच नव्हतं. एकमत होत नव्हतं. देव बोलायचे वेगळे आणि तो बोलायचा वेगळा. पण ज्या वेळेस भगवंताचं खरं स्वरूप अर्जुनाच्या आता महाराज समोर आलेलं आहे, भगवंताने महाराज अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली. दिव्य दृष्टी दिली आणि दिव्य दृष्टी दिल्यानंतर महाराज आपलं विराट रूप भगवंताने धारण केलं. अनेक हात आहेत, अनेक मुख आहे, नवने शंख चक्र गदाधारी भगवान परमात्मा ज्या वेळेस महाराज अर्जुनाने बघितला आणि मग अर्जुनाने दिव्य दृष्टीने जेव्हा भगवंताला बघितलं महाराज त्यावेळेस अर्जुनाला भगवान परमात्मा कळाला, भगवंताचं सौंदर्य कळालं. मला का सांगायचंय, जोपर्यंत आपण दिव्य दृष्टीने भगवंताला बघत नाही तोपर्यंत भगवंताचं खरं सौंदर्य आपल्याला कळत नाही. जगद्गुरु तुकोबाराने आपली चरमदृष्टी बाजूला सारली आणि ज्ञानदृष्टीने भगवंताला अवलंबलं, नवे नवे अवलोकन केलं, ज्ञानदृष्टीने बघितलं. दिव्य दृष्टीने भगवंताला बघितल्यावरती महाराज जगद्गुरु तुकोबारायांना प्रचिती आली. भगवान परमात्मा वास्तविक पाहता निर्गुण निराकार तत्व, पण ते तुमच्या आमच्यासाठी या ठिकाणी साकार झालं. आणि साकार झालेला भगवान परमात्मा जसा त्यांना अनुभवाला आला ते अनुभवाचं चिंतन करत असताना मला सूक्ष्म रूपानेही चिंतन तुमच्या आमच्या समोर ठेवलंय आणि सगुण रूपानेही महाराज या ठिकाणी स्थूल रूपानेही चिंतन तुमच्या आमच्या समोर ठेवत असताना जसा भगवान परमात्मा आहे तसं वर्णन तुकोबाराय करतात. कसा आहे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, 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 सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. करकटावरी ठेवोनिया, करकटेवरी ठेवोनिया, हार गळा कासे पीतांबर, हार गळा कासे पीतांबर. करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, तुळशी हार गळा कासे पीतांबर, तुळशी हार गळा कासे पीतांबर. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान
उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया तुळशी हार गळा काश पीतांबर तुळशी हार गळा काश पीतांबर करकटेवरी ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया तुळसी हार गळा काश पीतांबर तुळसी हार गळा काच पीतांबर सुंदर ते ध्यान मला जसा अनुभव आला तसा तुमच्या आमच्या समोर ठेवलेला आहे. भगवान परमात्मा सुंदर आहे. मग सुंदर असणारा भगवान परमात्मा महाराज खऱ्या अर्थाने हे निर्गुण निराकार तत्व आहे. पण तुमच्या आमच्यासाठी सगुण साकार रूपाने या ठिकाणी प्रगट झालेला आहे. मग प्रगट झालेला भगवान परमात्मा कुठे येऊन उभा राहिला तर उभे विटेवरती येऊन उभा राहिला. आणखीनही थोडंसं मला चिंतन जर लांबवायचं म्हटलं म्हणजे मुद्दे जे आपल्याला या ठिकाणी मांडता येतात. मग विटेवरती आला कुठून, कसा आला, कसा येऊन उभा राहिला, कोणासाठी येऊन उभा राहिला, असे वेगवेगळे प्रश्न निर्माण आपण या ठिकाणी करू शकतो. मग विटेवरती येऊन उभा राहिला, कुठून आला, असं जर आपण जर चिंतन करायला लागलो तर वेगवेगळे उत्तर आपल्याला बघायला मिळतात. नाथ महाराज म्हणतात हरी वैकुंठाहुनी आला पुंडलिकाला गोनी उभा राहिला अजोनी भक्तासाठी युगे युगे. कुठून आला म्हणतात, वैकुंठामधून आला म्हणतात. तुकोबरायांनी आपल्याला सांगितले कुठून आला, द्वारकेचे केने आले याची ठाया पुढे भक्तराया चोजवीत किंवा कुठे गुंतलाशी द्वारकेच्या राया. माऊली सुद्धा म्हणतात या ठिकाणी द्वारकेचा राणा पांडवा घरी. म्हणजे एक म्हणतात द्वारकेवरून आला, दुसरे म्हणतात वैकुंठातून आला. आणि जर आणखीन जर माऊलींचीच भाषा जर बघायची जर म्हटली पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्याता म्हणतसे पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झालाय, तर गोकुळावरून आलेला आहे. महाराज मग नेमका आला कुठून याचा विचार नाही, पण तुमच्या आमच्यासाठी येऊन महाराज उभा राहिला. मग कुठे उभा राहिला, महाराज म्हणतात सुंदर ते असणार महाराज स्वरूप उभे विटेवरी, पण तुमच्या आमच्यासाठी साकार झालं आणि विटेवरती उभं राहिलं. आता विटेवरती उभा का राहिला याच्यासाठी पुंडलिकाचं चरित्र आपल्याला बघावं लागेल. आणि ते बरंच जणांना या ठिकाणी माहिती आहेत. भगवान परमात्मा विटेवरती कोणी उभा केला तर पुंडलिक रायांनी उभा केलेला आहे. कधी उभा केला, महाराज संतांचीच भाषा युगे झाले 28. म्हणजे महाराज या ठिकाणी भगवान परमात्म्याने त्याला उभं जे केलंय पुंडलिक रायांनी, कधी उभं केलं तर महाराज तो याच्यातून आला तेव्हापासून उभा आहेत असं म्हणा. म्हणजे कुठून आला, वैकुंठातून आला तेव्हा उभं केलं. मग पुंडलिक रायासाठी तो भगवान परमात्मा का आला, पुंडलिक रायाने कोणती सेवा केली याचंही चिंतन करत असताना महाराज पुंडलिक रायाने आपल्या आई वडिलांची सेवा केली. त्याला ज्यावेळेस कळालं त्या पवित्र असणाऱ्या गंगेने त्यावेळेस सांगितलं, त्या कोणाच्या आश्रमात, कुकुड स्वामींच्या आश्रमामध्ये महाराज याचा मुक्काम आहे. हा तीर्थयात्रेला निघाला होता. जात असताना रात्रीचा मुक्काम
3 मलिन स्त्रिया त्या आश्रमात आल्या आणि आश्रमाची झाडलोट केली. महाराज स्वच्छ होऊन परत निघाल्या. त्यावेळेस त्यांनी विचारलं, म्हणजे त्या स्त्रियांना पुंडलिकरायाने, म्हणे तुम्ही येताना मलिन होत्या आणि जाताना स्वच्छ, तुम्ही नेमकं आहेत कोण? त्यांनी सांगितलं, आम्ही दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून आम्ही पवित्र गंगा आहोत, यमुना जमुना सरस्वती, आम्ही या गंगा आहोत. म्हणे येताना तुम्ही, म्हणे बाबा तुझ्यासारखे पापी आमच्यामध्ये स्नान करतात आणि आम्हाला काय होतं, म्हणजे अपवित्रता येते. आणि मग पवित्र होण्यासाठी तीर्थे तया ठाया हे ती पुनीत व्हावया पर्व काळ पाया तळी वशे वैष्णवा. म्हणजे या वैष्णवांच्या पायाचा स्पर्श, चरणाचा, सेवेचा स्पर्श आम्हाला झाला की आम्हाला पवित्रता निर्माण होते. बरं आम्ही पापी कसा? जे आई वडिलांची सेवा करत नाही तो पापीच, जो आई वडिलांना या ठिकाणी ताडण करतो तो पापीच. याने काय केलं होतं, माझं आता तसं म्हणजे आई वडिलांचं ऐकत नव्हता, पत्नीचंच ऐकत होता. पण नंतर आपण अवडंबर करत असताना आईबापाच्या गळ्याला दोरी नव्हती बरं का, फक्त त्यांचे वचन ऐकत नव्हता, हा भाव लक्षात घ्या. आणि मग सेवा करत नाही. पुंडलिकाचा भाव बदलला. पुंडलिकरायाने आई वडिलांची एवढी सेवा केली की महाराज सेवेचं ऋण भगवान परमात्म्यावरती झालं. आणि मग प्रत्यक्ष भगवान परमात्माच पुंडलिकरायाकडे आले. आता सेवेमध्ये अंत महाराज देव येऊन उभे राहिले बरं का. आणि देव म्हणला, पुंडलिका मी आलो. भगवंताला बघितलं आणि भगवंताला बघितल्यानंतर म्हणे, थांब देवा मी सेवा करतोय. अरे पण मला उभं राहायला आसन दे ना, मला उभं राहायला काहीतरी आसन दे. आता जवळ काही नाही म्हणून जवळ असणारी वीट या ठिकाणी भगवंताच्या दिशेने भिरकवली आणि देवाला सांगितलं, देवा विटेवरती उभे राहा. आणि मग विटेवरती उभं राहायचंय. विटेवरती उभं राहण्यासाठी सांगितलंय. नवे भगवान परमात्म्याने भक्ताची आज्ञा पाळली आणि विटेवरती समचरण ठेवून भगवान परमात्मा उभे राहिले. म्हणून सुंदर ते ध्यान उभे विटेवरती उभ्या असणाऱ्या भगवान परमात्म्या की विटाचा अर्थ करायचा काय, तो विटेवरती समचरण ठेवून उभा राहिलेला आहे. समचरणाचा भाव काय याचंही चिंतन आपल्याला करता येतं. पण ऐका, उभे विटेवरती उभा राहिला आणि त्याने आपले दोन्ही हात कटेवरती ठेवलेले आहेत. आता या कटेवरती दोन्ही हात ठेवले याचंही महाराज चिंतन वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला करता येत. कटेवरती महाराज या ठिकाणी हात का ठेवले, ऐका. एकतर उभा राहत असतानाच त्या पुंडलिकाने त्याला सांगितलं, देवा आता तू इथे उभं राहायचं आणि नुसतं उभं राहून टूळ बघायचं नाही. मग जे भक्त येतील त्या भक्तांना तू काय करायचं, आशीर्वाद द्यायचा. त्या भक्तांना तू आनंद द्यायचा. आणि मग कोणत्या भक्तांना द्यायचा असं कदाचित विचारलं असेल बरं का, पुंडलिकरायाला विचारलं असेल. त्यांनी सांगितलं, भक्तामध्ये भेद करायचा नाही, कसे असू दे, मूढ पापी जैसे तैसे आणि उतरी काशे लावणिया किंवा कट नटयावे शुद्ध होऊन जावे, दवंडी पिटी भावे चोखा मेळा. कोणी आलं तरी या ठिकाणी देवा तू त्यांचा उद्धार करायचा. किंवा संसारामध्ये भक्त या ठिकाणी जर गुंतलेला असेल तर हा भवसागर तारून नेण्याचं काम तुझं आहे. आणि भक्तांना भगवान परमात्मा निर्देश देतो, माझ्याकडे या. आणि माझ्याकडे जर तुम्ही आलात तर हा भवसागर तुम्हाला फक्त कमरे इतका म्हणून चिंताच करायची नाही. भवसागर तरता भवसागर तरता सारे करीत साचिंता चिंता हे पहिला उभाराता कटी कर ठेवनिया. पहिला उभा
कर तरता. काय गरज आहे चिंता करायची? चिंता आणि महाराज आपण जर केली तर या ठिकाणी चतुराई निघून जाते आपली. म्हणजे आपल्या जर डोक्यात काही असेल ना चतुराई, तर सारखी चिंता करणाऱ्या माणस चतुराई निघून जाते, मंद होतो, मंद लक्षात घ्या. म्हणून चिंता करायची नाही. महाराज जर करायची असेल तर चिंता नका करू, चिंतन करा. चिंतनाने महाराज या ठिकाणी जीवन सुधारतं. लक्षात ठेवा, जीवन सुधारतं. म्हणून ऐका, भगवंताने निर्देश केलेला आहे की महाराज हे कमरेवरचे हात आपल्याला सांगतात तुम्ही देवाकडे जा. हा भवसागर म्हणजे आपल्याला फक्त कमरा इतका आहे. म्हणून भगवंताने कर कटेवरती सम ठेवलेले आहे. नवे नवे महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटे वरी करकटावरी ठेवोनिया. भगवंताने कटेवरती कर ठेवलेले आहे. किंवा महाराज अनेक प्रमाणामध्ये सांगितलेलं आहे की समचरण करकटी उभा तटी भीवरेच्या. महाराज भीवरेच्या तटावरती हा भगवान परमात्मा उभा राहिला. मग उभ्या असणाऱ्या भगवंताने सौंदर्यासाठी किंवा महाराज आपली आवड म्हणून काय काय परिधान केलेलं आहे याचंही चिंतन तुकोबारायांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलं. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये तुळसी हार गळा कासे पीतांबर. तुळसी हार गळा कासे पीतांबर. तुळसी हार गळा काजे पीतांबर. हार गळा काजे पीतांबर. तुळसी हार गळा कासे पीतांबर. तुळसी हार गळा कासे पीतांबर. तुळसी हार गळा काजे पीतांबर. तुळसी हार गळा काजे पीतांबर. आवडे निरंतर हेची ध्यान. आवडे निरंतर हेची ध्यान. तुळसी हार गळा कासे पीतांबर. तुळसी हार गळा कासे पीतांबर. आवडे निरंतर हेची ध्यान. आवडे निरंतर हेची ध्यान. तुळसी हार गळा काजे पीतांबर. तुळसी हार गळा काजे पीतांबर. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. 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 जय गोपाल कुमारी. विठोबा रखुमाई. गोपाल कुमारी. टाळी टाळी टाळी. कुंडली कमलारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान स्वामी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ बोलो रे भाई सब संतन की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया. अभंगाचं चिंतन करत असताना पहिल्या पदावरती थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. अभंग अतिशय सुंदर आहेत, एक एक पद त्याच्यामधले सुंदर आहे.
आता आपण विटेवरती म्हणजे वीट या शब्दाचं वरती भरपूर चिंतन या ठिकाणी आपल्याला मांडता येईल. त्याने विटेवरती म्हणजे हात का ठेवले, म्हणजे उभा का राहिला, कटेवरती हात का ठेवले, भगवंताच्या अनुषंगाने वेगवेगळे चिंतन आपल्याला करता येईल. पण पुढे सांगितले भगवंताने तुळशीचा हार गळ्यामध्ये धारण केलेला आहे. म्हणजे तुळशीचं महात्म्य आपल्याला सांगता येईल. म्हणजे तुळस भगवंताचं या ठिकाणी म्हणजे विज्ञानाच्या दृष्टीने तिचं वर्णन करता येईल आणि अध्यात्माच्या दृष्टीने तुळशी मातेचं महाराज काय महत्त्व आहे याचंही चिंतन आपल्याला करता येईल. पण ऐका, भगवंताला तुळस अतिशय प्रिय आहे. किती प्रिय? तर अतिप्रिय सांगितलेलं आहे. काही प्रिय असतं आणि काही अतिप्रिय असतं महाराज. काही काही मंडळींना चहा प्रिय असतो, पण काही काहींना अतिप्रिय असतो. मग त्यांना करमत नाही. जर चहा वेळेवर भेटली नाही ना तर हातापायचे थरथर थरथर कापते. चहाने आणखीन एक पदार्थ आहे महाराज, तोही तर सांगायला नको. श्रावणात बरेच जण त्याच्यापासून थोडेसे दूर जातात. ते जर भेटले थरथर कापतो म्हणे, असं ऐकलंय बरं का. ऐकलंय. पण ऐका महाराज, प्रिय असतं काही अतिप्रिय असतं, पण तुळस ही भगवंताला अतिप्रिय आहेत. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का, तैसीच प्रीती करी भोळ्या भाविका. भगवंताला प्रिय आहे आणि प्रिय असणारं जे आहेत ना मनुष्य, ते जवळ ठेवतो बरं का, त्याला दूर करत नाही. भगवंताला तुळस प्रिय असल्यामुळे महाराज भगवंताने तुळस आपल्या जवळ ठेवली आणि तुळस ज्याने धारण केली त्या भक्ताला सुद्धा भगवंताने जवळच ठेवलेलं आहे. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला भगवंताचं प्रिय व्हायचंय का? तुम्ही भगवंताला आवडावे असं तुम्हाला वाटतं का? वाटत असेल तर एक काम करा. काय करा? कंठी मिरवा तुळशी आणि व्रत करा एकादशी. कंठी मिळवा म्हणजे या ठिकाणी कंठामध्ये तुळशीची माळ धारण करा. भगवंताला प्रिय आहे म्हणून तुळशी हार गळा कासे पितांबर. भगवंताने महाराज आपल्या कमरेला पितांबर सेला गुंडाळलेला आहे. आता हा पितांबर काय? पितांबराचा उपयोग भगवान परमात्म्याने कधी कधी केला, कोणाकोणासाठी केला, स्वतःसाठी तर केलाच, पण महाराज भगवंताने पितांबर धारण केलेलाच आहेत. हे जर बघायचंच म्हटलं तर बघा, संत वाङ्मयातलं प्रसिद्ध उदाहरण नामदेवरायांचं आणि माऊलींचं प्रसंग चरित्र बघा. काही नाही, आपला कर्माचा सिद्धांत पटवून देण्यासाठी, सावता महाराजांची एक भक्तीची उंची पटवून देण्यासाठी महाराज केलेली भगवंतांनी लीला. हे दोघे जण दर्शनाला गेले, माऊली आणि नामदेवराय. भगवंत अदृश्य झाले. अदृश्य झालेला भगवान परमात्मा थोडासा दूर दिसला. तिकडे चालत चालत भगवान परमात्म्याने यांना आणलं कोटपर्यंत, आरणपर्यंत आणलं महाराज. आरणपर्यंत महाराज सावता महाराज आपलं कंबर या ठिकाणी महाराज बांधून, धोतर ते खोचून महाराज शेतामध्ये काम करत होते. बांधावरती जाऊन उभा राहिला. जगाचा चालक मालक महाराज ज्यावेळेस सावता महाराजांनी बघितला, हा ही सावता महाराज, सावता वा मी आलो बर का. काय सांगतोय? काल परवा सावता महाराज पुण्याची झाली म्हणून आलंय वेळ महाराज अनुषंगाने. तर मी आलो, देवाला बघितलं. वा देवा, काय माझं भाग्य आहे की आज तुम्ही माझ्या शेतामध्ये या ठिकाणी आलात महाराज. आणि मग सावता महाराजांनी भगवंताचं दर्शन घेतलं आणि मग सावता महाराजांना म्हणे वेळ घालवू नका, कारण 10 मिनिटं हातात शिल्लक राहिले. वेळ घालवू नका, मग मला लपवा म्हणे. तुम्ही पहिले कुठेतरी लपवा. आता लपवायचं म्हणजे सोपं आहेत का? अहो, ज्याच्यामध्ये जग लपलंय त्याला लपवणं सोपं आहेत का? म्हणे देवा तुम्हाला कसं लपवायचं? सावता महाराजांना म्हणू लागले, देव लपवा बाबा, कसंही जसं लपवायचं तसं लपवा, पण लपवा. पण देवा कसं लपवायचं? तुम्हाला लपण्याची जागा म्हणजे एकच जागा आहे बाबा मला लपण्याची, का तिथे तुम्ही मला लपवू शकतात. कोणती जागा देवा? आतमध्ये मी लपू शकतो म्हणे. भगवंत कुठे लपतो? या हृदयात लपतो, या चित्तात लपतो. महाराज तुमच्या आतमध्ये मला जागा द्या. असं म्हटल्यानंतर भक्ताचं महाराज या ठिकाणी देह, भक्ताचं शरीर हे भगवंतासाठी समर्पित केलेलं असतं. सावता महाराजांनी मागचा पुढचा विचार केला नाही. महाराज जवळ असणारं खुरपं घेतलं, विळा घेतला आणि सावता महाराजांनी आपलं पोट कापलं आणि भगवंताला आतमध्ये ठेवलेलं आहे. हा भगवंत महाराज चतुरात्मक शिरोमणी, याला दाखवायची होती ना भक्ती. आणि मग हा आतमध्ये जाऊन लपून बसला. सावता महाराजांनी ती आपली या ठिकाणी बंडी अशी वरतून घेतलेली आहे
थोड्या वेळाने महाराज ही दोघे जण आले. आल्यानंतर ही बांधावरती उभे राहिले आणि म्हणू लागले, सावतो हो सावतोबा, अहो देवाला बघितलं का? देवाला बघितलं का? म्हणजे सावतो म्हणे नाही मी बघितलं नाही. पण जवळ आले, अहो कसली जखम झाली, रक्त बाहेर येत आहे. आणि मग जेव्हा महाराज जवळ आले, वस्त्र बाजूला केलं तर बघतात तर या ठिकाणी जखम झालेली आहे. पण महाराज ज्ञानोबाराय होते. ज्ञानोबाराने ज्ञानदृष्टीने बघितलं तर महाराज भगवान परमात्मा नक्की आतमध्ये, देव लपून बसलेत. नामदेवरायांना सांगू लागले म्हणे आतमध्ये देव लपलेले. म्हणे कशावरून? महाराज बघा ना म्हणे खून बाहेर ठेवलेली, काही नाही, त्याने आपला पितांबर बाहेर ठेवला होता. तो गेला होता आतमध्ये, पण काय काय पितांबर बाहेर ठेवला होता. माझा दृष्टांत संपला. मला दृष्टांत जास्त लांबवायचं नाही, रंगवायचाही नाही. पण भगवंत आतमध्ये गेले, पण बाहेर खून म्हणून काय ठेवलं? पितांबर ठेवला. ज्या अर्थी पितांबर ठेवतो त्या अर्थी भगवान परमात्मा पितांबरधारी आहेत. पितांबर त्याने धारण केलेला आहे. म्हणून तर तुकोबाराय सुद्धा म्हणतात काशे पितांबर, त्याने आपल्या कमरेला पितांबर सेला या ठिकाणी गुंढाळलेला आहे. आणखीन वर्णन करत असताना कसा आहे तो, तर त्याने आपल्या कानामध्ये कणेरीच्या फुलाचे, तिकडे बर का द्वापार युगात, पण कलियुगामध्ये त्याने आपल्या कानामध्ये कोणते महाराज कुंडल धारण केले? तर मकर कुंडले. मकर म्हणजे मासा, माशाच्या आकाराचे. बघा तुम्ही जी प्रतिमा आहेत ना भगवंताची, या ठिकाणी फोटो बघा, त्या फोटोमध्ये तुम्हाला माशाच्या आकाराचीच कुंडल या ठिकाणी बघायला मिळतील. आता माशाच्या आकाराचेच का धारण केले? मासोळी म्हणतात की नाही तुम्ही त्याला, तुमच्याकडे असते की नाही? काही काही मंडळीकडे असते बघा मासोळी, अशी तयार केलेली असते. म्हणून तेच कुंडल का धारण केले? महाराज भगवंतानी त्या कुंडलामधून एक अनन्यता दाखवलेली आहे बरं का, अनन्यता दाखवलेली आहे. वास्तविक पाहता मासा हा प्राणी एवढा अनन्य आहे पाण्यासोबत की पाण्याच्या जर बाहेर जर काढला तर 1 वर्ष जगतो. बरोबर आहे का मावशी? हो नका म्हणू, 1 वर्ष नाहीत. मग महाराज पाण्याच्या बाहेर काढला की तडफडतो, मरतो. इथे अनन्यता बघायला मिळते. म्हणून अनन्यतेचं द्योतक म्हणून महाराज त्यांनी एक कुंडल धारण केलेले आहे, अनन्यतेचं द्योतक. आणि कंठी कौस्तुभ मणी, कौस्तुभ नावाचा मणी आहे, कौस्तुभ नावाचा. आपण काय कोणी बघितला नाही? ते समुद्रामधून रत्न बाहेर आले ना, आता कोणते आले? आता मंगलाष्टक म्हणायला मला वेळ नाहीये पण ऐका, 14 रत्न बाहेर आले, त्याच्यामध्ये कौस्तुभ नावाचा मणी बाहेर आला. मौल्यवान रत्न भगवंताने कोणाला दिले नाही बरं का, ते आपल्या जवळच ठेवले. त्याच्यामध्ये कौस्तुभ नावाचा मणी आपल्या जवळच ठेवला. कुठे ठेवला? आपल्या कंठामध्ये धारण करून ठेवला. कंठी कौस्तुभ मणी विराजित. आणि मग असा असणारा भगवान परमात्मा, हे त्याचे बाह्य लक्षण आणि सौंदर्याच्या दृष्टीने हे असंच वर्णन केलंय तुकोबारायांनी. पण शेवटी मात्र महाराज या ठिकाणी स्वरूप लक्षण सांगितलं अभंगाच्या शेवटी. का म्हणे माझे त्याची सर्व सुख, का म्हणे माझे त्याची सर्व सुख, तुका म्हणे माझे सर्व सुख, तुका म्हणे माझे सर्व सुख. वाईन श्रीमुख आवडी रे, वाईन श्रीमुख आवडी, तुळसी हार गळा काज पीतांबर, तुळसी हार गळा काज पीतांबर. पाहिना श्रीमुख आवडी रे, पाहिना श्रीमुख आवडी रे, तुळसी हार कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर. आवडे निरंतर हेची जाण, आवडे
आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर येची ध्यान तुळशी हार गळा घास पितांबर तुळशी हार गळा घास पितांबर. महाराज म्हणतात आतापर्यंत ज्याचं वर्णन केलं तो असणारा भगवान परमात्मा म्हणजे महाराज निर्गुण निराकार तत्व आहे आणि तेच खऱ्या अर्थाने सुखरूप आहे. म्हणून सुखरूप आईचा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारे खाते. भगवान परमात्माच एक सुखरूप आहे ज्याची आवड माझ्या अंतःकरणामध्ये आहे आणि त्या भगवंताचं श्रीमुख बघणं हेच माझं खऱ्या अर्थाने महाराज या ठिकाणी सुख आहे. पाहीन श्रीमुख आवडीने मी त्या भगवान परमात्म्याचं श्रीमुख बघतो. आवड कशी आहे तर निरंतर असणारी आवड आहे बरं का, कधी कधी नाही. महाराज आवड निरंतर असावी बरं का, निरंतर असावी. म्हणून मी भगवंताचं या ठिकाणी श्रीमुख बघतो. या अभंगाचा वेगवेगळा भाव वेगवेगळं चिंतन आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने मांडता येईल. पण माझ्या बुद्धीला जसं पटेल झेपेल तद्वत त्या पद्धतीने या उत्सवामध्ये श्रावण मास आहे, हा पवित्र महिना आहे. या उत्सवामध्ये भगवंताची जेवढी आपल्याला साधना करता येईल तेवढी साधना आपण केली पाहिजे. पवित्र महिना आहे. मंगला म्हणजे यात काही मंगल सांगितलेले आहेत ना, त्याच्यामध्ये हा महिनासुद्धा मंगल सांगितलेला आहे बरं का. या महिन्यामध्ये साधना करा. अनेक उत्सव या महिन्यामध्ये येतात. त्यामध्ये आज पहिला दिवस उत्सवाचा, महिन्याचाही पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाच्या या पर्वणीवरती हे उत्सवाचं सुरुवात आणि पहिल्या दिवसाचं चिंतन माझ्याकडे या ठिकाणी दिलेलं आहे. दादा मला बोलले तुम्ही पुढे घ्या, पण पुढे आमच्या गावाकडे मोठे मोठे उत्सव असतात, नारळी सप्ते असतात आणि जावं लागतं तिकडे. गावची सप्ते असल्यामुळे तिकडे जावं लागतं. म्हणून म्हटलं दादा मला सुरुवातीचे दिवस द्या. दादा म्हणे पहिलाच दिवस करा. म्हणलं मी जरा वृंदावनची कथा 11-12 तारखेवरून मी येणार आहे आणि मग वृंदावनवरून आलो की ठीक आहे मी पहिल्या दिवशी या ठिकाणी सेवा करतो. म्हणून आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला.
इथे सर्वच आता उपस्थित असणारी मंडळी आहे. त्यामध्ये आमचे योगेश भाऊ सुरडकर या ठिकाणी आले, ठोंबरे अण्णा आले, आदी करून सर्व मंडळी आहेतच. सर्वांच्या उपस्थितीमध्ये भगवंताची सेवा थोडा वेळ या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी सर्व सज्जन श्रोते मंडळींच्या चरणी समर्पित आपल्याला या उत्सवामध्ये. आता हे चिंतन तुम्हाला वाटलं की महाराजांचं उद्या ऐकावं किंवा 1 महिन्याने ऐकावं असं जरी वाटत असलं तरी तुम्ही ते परत ऐकू शकतात. का? कारण आमचे या ठिकाणी जयस्वाल म्हणजे चॅनलवाले तेही या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे उत्सव असतो, सोहळा असतो, तिथे तिथे येऊन या ठिकाणी महाराज खऱ्या अर्थाने ही सेवा देतात. ते सेवा देतात म्हणून आपणही आपलं काही कर्तव्य पार पाडायचं. जे जे काही आपले परिचयाचे असतील त्यांना या चॅनलचं नाव सांगा आणि नाव सांगून आपलं ते सबस्क्राईबर असतं ना ते वाढवा बरं का. ते वाढवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे त्यांचंही त्याच्यावरच या ठिकाणी महाराज म्हणजे भागतंय म्हणण्यापेक्षा ते सेवा देतात. मग त्याचं ते आपल्याकडून काही मागत नाही, पण आपल्या माध्यमातून आपण त्यांना अशी मदत या ठिकाणी करू शकतो. म्हणून चला, ज्या संतांनी ज्ञान दिलं त्यांचं एकदम मोठ्या प्रेमाने भजन आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल पुणे